डोंबिवलीत रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन दामोदर काकडे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यावेळी रिक्षा चालक आणि मालकांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना मानवंदना दिली। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खर्डीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील खर्डीकर आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू करिश्मा खर्डीकर उपस्थित होत्या। रिक्षा युनियनच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत हा सोहळा आयोजित केल्याबद्दल डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी विशेष प्रशंसा केली। या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सहस्त्रबुद्धे, सुरेश भाभळ, अमित बनसोडे, किशोर मगरे, विजय बावतकर, मिलिंद साळवे, राजू काकडे, गणू धुमाळ, दीपक भालेराव आदी मान्यवर तसेच शहरातील नागरिक आणि रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला। ते म्हणाले की महाराज हे खऱ्या अर्थाने विज्ञानवादी राजे होते। 395 किल्ले जिंकूनही त्यांनी एकाही किल्ल्यावर कर्मकांडाला थारा दिला नाही। 12 बलुतेदार आणि 18 बगड जातींना सोबत घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आणि जातीनिरपेक्ष समाज व्यवस्था निर्माण केली। डॉक्टर खर्डीकर यांनी आग्र्याच्या दरबारातील प्रसंगाचा उल्लेख करत महाराजांच्या स्वाभिमानाची वृत्तीचं कौतुक केलंय। ज्यांच्या विचारांवर चालणारा माणूस कधीही कोणाची गुलामगिरी करू शकत नाही असे स्वराज्य निर्माते आणि कल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे, असेही त्यांनी नमूद केले। महापुरुषांना केवळ डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे काळाची गरज आहे, अशा भावनाही डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या।